तर सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशावरून भाजपात गोंधळ निर्माण झालेला आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष आणि कार्याध्यक्षांनाच या प्रवेशाबाबत माहिती नाही। तर सुधाकर बडगुजर आता भिवंडीपर्यंत पोहोचले आहे। पक्षप्रवेशासाठी सुधाकर बडगुजर नाशिकहून रवाना झाले होते। आपल्या कार्यकर्त्यांसह सुधाकर बडगुजर हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आणि सध्या ते भिवंडीपर्यंत पोहोचले अशी अपडेट समोर येते आहे। तर आज बडगुजर यांचा भाजपात पक्षप्रवेश होतोय। भाजपकडून अधिकृतरित्या ही माहिती देण्यात आलेली आहे आणि आता या पक्षप्रवेशासाठी सुधाकर बडगुजर सकाळी निघाले होते। थोड्याच वेळात ते मुंबईत दाखल होतील। सध्या ते भिवंडीपर्यंत पोहोचलेले आहे। दुसरीकडे बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाने स्थानिक भाजपचे पदाधिकारी स्वतः सीमा हिरे देखील नाराज असल्याचं समोर येत आहे। तर अद्यापही त्यांनी आपला विरोध दर्शवलेलाच आहे। बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला सीमा हिरे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोध पाहायला मिळतोय आणि दुसरीकडे बडगुजर प्रवेशासाठी आता मुंबईच्या दिशेने रवाना झाले। थोड्याच वेळात ते मुंबईत दाखल होतील। सध्या त्यांचा ताफा भिवंडीपर्यंत पोहोचलेला आहे। तर सुधाकर बडगुजर हे आज भाजपात प्रवेश करतात। नाशिकच्या राजकारणातली ही महत्त्वाची बातमी। तर दुसरीकडे बडगुजरांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये गोंधळाची स्थिती पाहायला मिळते। कारण सुधाकर बडगुजरांच्या या पक्षप्रवेशासंदर्भात बावनकुळे अनभिज्ञ असल्याचं कळतंय। चव्हाणांनी देखील आपल्याला या पक्षप्रवेशासंदर्भात माहिती नाही अशी प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यामुळे आता या पक्षप्रवेशासाठी गिरीश महाजनांनी पुढाकार घेतलाय का हा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय। सध्याची दृश्य आपण पाहतोय। शक्ती प्रदर्शन करत बडगुजर मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहे। सध्या ते भिवंडीपर्यंत पोहोचलेले आहे।